मित्रांनो, रात्रीचे वाजल्यात 2:30 आणि तुम्हाला माहिती आहे मी आता कुठे आहे? मी विरारला आहे. ऍक्च्युली मी ब्लॉग स्टार्ट करणार होती उमरेवरूनच, पण काही कारणास्तव मला ते जमलं नाही, म्हणून मी ब्लॉग स्टार्ट नव्हता केला आणि मी आता निघते. कुठे चालली आहे ते कॅप्शन बघून तुम्हाला समजलं जाईल, पण त्याआधी तुम्ही हे बघा, ते पूर्ण पाऊस पडतोय आणि बाहेर सगळे रोड भरलेले आहेत आणि इथे ऑटोवाले येत नाही, ऑटो जात नाही. आता आम्ही काहीतरी जुगाड करू आणि बघू आता आम्ही कसे पोहोचतोय स्टेशनला. तर वी आर ऑल सेट टू गो इन द वाटर. गाइस, हम लोग डूब के जाएंगे. ना कोई उबर वाला अभी इंटरेस्टेड है हम लोग को राइड देने में, ना कोई ऑटो वाला इंटरेस्टेड है, ना कोई लड़का इंटरेस्टेड है, ना उबर वाला, ना रैपिडो वाला, कोई नहीं. और इसको जाना है वाराणसी. चुप रहे, व्लॉग है मेरा, गाली मत दे. गाइस, उबर रैपिडो कुछ भी नहीं आ रहा है और आप देख रहे हो हम ये ढूंढने के लिए क्या कर रहे हैं. और ये रात के कितने बज रहे हैं? 3 रात के. अभी सुबह हो जाएगी 2 मिनट में और एक ही खाता में जा रहे हैं क्योंकि उसका रीजन नहीं बता सकती मैं. सक्सेसफुल नहीं हुई, मैं यही धरना डालूंगी. अरे रूप खड्डे में गिर गई ना तो जिंदगी में वाराणसी जा पाएगी. नहीं, मरने के बाद ही जाऊंगी, लेकिन इस बार तो जाके रहूंगी. गाइस, फाइनली ऑटो मिल गए. पानी यहाँ तक पानी है. ऑटो ऑटो मिल गया पर हमारा हालत देख लो. मित्रांनो, लिटरली मला इतक्या लांब जायचंय, पण माझी ट्रिप विरार मध्ये तशी चालू झाली आहे की तुम्हाला मी काय सांगू. मला झेप टेप ऑटो म्हणजे लिटरली आम्ही तिथून इथपर्यंत चालत आलो, ते तुम्ही बघितलं, आणि आता मला ऑटो भेटली आहे अँड फायनली गोईंग. पण आता ही जर्नी फक्त आमची विरार स्टेशन पर्यंत आहे. आता सगळ्यात मोठा क्वेश्चन हा आहे की विरार पासून नालासोपारा क्रॉस करून लोकल जाते की नाही. तर आता ते पण बघूया. नवीन एक्सपिरियन्स आहे आणि आम्हाला येताना असं वाटलं की आता आपली ट्रिप कॅन्सल होणार आहे. म्हणजे आम्ही पूर्ण विचार केलेला की गेले आता पैसे गेले ठीक आहे, बट यार स्टेशन पहुंच के लड़की बहुत खुश है. फायनली रीच ॲट दादर स्टेशन. आता इथून आम्ही उबर बुक केली आहे LTT ला जायला. दादर वरून आता आम्ही आलोय LTT ला. खूप रश आहे आता. ट्रेन बुक क्या बोलले, हा लेना जो, हा लेना. सहा वाजून 1 मिनिट झालेला आहे आणि ट्रेन टायमावर सुटली आहे. तर आता निघालोय आणि मुंबईमध्ये म्हणजे दादरला पोहोचेपर्यंत लिटरली इतका पाऊस होता ना की मला उतरल्यानंतर इतकं शूट करायला जमणार. मग स्ट्रॉली होती, अमरेला होती. सो आता थोडा वेळ झोप काढते आणि मग नंतर भेटूया. माझी गुड मॉर्निंग. आता माझी गुड मॉर्निंग झाली आहे आणि 11 वाजल्यात. सकाळी मी जशी ट्रेनमध्ये चढली ना तशी झोपून गेली. आता जाग आली आणि आता मी आय थिंक नाशिक सोडलं. नाशिक सोडलं. नेक्स्ट स्टॉप जळगाव आहे वाटतं. आणि मी आता माझी ती फ्रेंड आहे ती झोपून गेली आहे, नाही उठवत तिला. तर उठल्यावर मग ब्लॉग कंटिन्यू करेल. किती सुंदर व्ह्यू आहे बघा माझ्या विंडोमधून. खूप भारी वाटते ना वेदर. म्हणजे इथे पाऊस नाही आहे असं म्हणजे वेदर आहे, बट आता होप सो की पुढे पण पाऊस नसेल आणि तिथे तर नसावाच. कारण की जर तिथे पाऊस असला ना तर आमचा इतका मोठा पोपट होणार आहे ना. अरे यार, हा तर काय म्हणत होते मी, तिथे पोचल्यावर जर पाऊस असेल तर आमचा इतका मोठा पोपट होईल ना डायरेक्ट. बस काल निघता वेळेस जे विचार आलेले मला ते काय बोलू मी, बापरे बाप. कुठून तो रिक्षावाला मला भेटला देवासारखा काय माहिती आणि त्याने आम्हाला सोडलं. हा, मैडम 2 बजे की उठ के अभी आई है ठेपला लेके खाना खाने के लिए. मैं ठेपला तो लेके आई हूँ खाने के लिए. हाँ, तो तू क्या चाहती थी कि मैं कितने बजे ना 8 बजे उमरोली से क्या लेके आऊँ. और ठीक है चल, मैं उमरोली से विरार स्टेशन तक तो लेके भी आती. विरार से तेरे बिल्डिंग तक कैसा आता वो खाना. डरते डरते जैसे जैसे ये आया है विराट. शानी रहती किधर है पता है, सफाले में रहती है.
और अभी क्यों कोई तो फैंटेसी इसकी जागृत हो गई है तो विरार में रेंटल फ्लैट लिया है. इतना पछता रही है, इतना पछता रही है कि बस. कोई फैंटेसी नहीं है. कॉफी दो. तेरे भाई दूध है भैया. भैया दूध है. हाँ गरम दूध है ना. ओए दीजिए ना. वो आंटी पूछ रही है दूध आहे क्या. तर गाईज आता वाजलेत संध्याकाळचे किती वाजा 6:30 वाजलेत. आम्ही कॉफी पिली पण ते मी नाही निकाला वहाँ पहिले वाला सॉरी चल वापस. आता वाजले संध्याकाळचे 6 आणि आम्ही चिप्स खाल्ले आणि जेवण ऑर्डर केलंय. तर ते बघू आता डिलिव्हर कसं होते काय होते ते मी तुम्हाला सांगेल. आम्ही 10 वाजता जेवण करणार आहे आणि सकाळपासून आम्ही फक्त झोपाच काढल्यात दोघींनी पण, कारण की आमची सीट थोडी मागे पुढे आहे त्याच्यामुळे आम्ही एकत्र जरा भेटू नाही शकत. मग थोडा वेळ मी इकडे येते, मग थोडा वेळ ती तिकडे येते. आता आम्ही परत झोपणार आहेत आणि 9:40 ला उठणार आहेत. जबलपूर ना उतरखाना आने वाला आहे आम्हाला. 9:40 झालेले आहेत आणि आता जबलपूरला त्याने हॉल्ट घेतलाय. तर आम्ही जेवण ऑर्डर केलेलं ते आलंय. ह्याच्यामध्ये ये क्या है, छोले की सब्जी, रायता, दाल चावल और ये रोटी. कैसा है बता. काम चला हुआ. तूने ही ऑर्डर किया था. स्टिल काम चला हुआ. और क्या मंगाया है. बंटी. आता हे आलेलं आहे. हिने हे मागवलेलं आणि ह्याच्यामधून आम्ही विचार केलेला की थोडंफार तरी ठीकठाक असेल, पण ते अजिबात ठीकठाक नाहीये. अभी इसके भरोसे जो भी है. मुझे दिखाती हूँ मैं आपको, 1 मिनट. दुनिया बदल गई, जज्बात बदल गए मेरे. व्हाट इज दिस बिहेवियर. अरे बिहेवियर छोड़, सॉस भी नहीं दिया यार. इतना कंजूसी करके तो दिया है इन लोगों ने. जेवण करून झालंय आमचं आणि तुम्ही तर बघितलं की मॅकडॉनल्डचे फ्राईज एकदम खतरनाक लाजवाब फ्राईज होते आणि ते सगळं खाऊन झालं. ती गेली झोपायला. आता मी पण झोपायची तयारी करते आणि डे 1चा व्लॉग इथेच एंड करते. आता मी कुठेतरी पोचली आहे, आय डोंट नो कुठे, बट आम्ही सकाळी उतरणारच 7 वाजता आणि 7 वाजता उतरल्यानंतर मी काय माहिती कुठे जाणार आहे. सगळे हिने केलं आहे प्लॅनिंग वगैरे, तर मग बघूया. तर मी ब्लॉग इथेच एंड करते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.